मस्त आहे, भारी एक नंबर ना. खरंच यार, सेम मच्छीच, काहीच फरक नाही म्हणा, एकदम सेम टू सेम. नमस्कार मंडळी. बघतो आपण आता, बघा ना, सेम एकदम मच्छीच बनली पण ओपन करणं दिला एकदम. म्हणजे आपण जे बघतो ना सुरमई मच्छी वगैरे आणतो. तर नमस्कार, ही आपली रेडी झालेली आहे व्हेजिटेबल मच्छी फ्राय म्हणजे मासे फ्राय. नक्कीच मित्रांनो तुम्हाला आवडेल, आणि आवडला तर एखादा आपला लाईक द्या. चला मग. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण घरामध्ये बनवतो आहे ना एकदम म्हणजे व्हेज मासे फ्राय बनवतो आहे. नक्कीच तुम्ही म्हणजे एकदम याच्यामध्ये विचारामध्ये आला असाल की व्हेज मासे कसे काय बनणार. तर आज नवीन व्हिडिओ बनणार आहे, बघा तुम्ही नक्कीच व्हिडिओ हा. कारण का आता सध्या श्रावण लागले आहेत, आणि श्रावणाच्या अगोदर आपण जून जुलैमध्ये किंवा अगोदर आपण जसं खातो असं म्हणायचं मासे वगैरे, मच्छी वगैरे किंवा मग चिकन वगैरे, अंडी वगैरे. तर आज श्रावण असल्यामुळं सध्या बंद आहे घरामध्ये मासे फ्राय. तर आज स्पेशल बनवतो आहे व्हेजिटेबल मासे फ्राय, फिश फ्राय. तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडेल, आणि वेळ करून नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मंडळी, आज आपण बनवतो आहे स्पेशल केळ्यांचे आपण म्हणजे फिश बनवतो आहे. आपण सध्या श्रावण आता आलेलं, सुरुवात झाली श्रावणाला. तर आपण मागाशी बोललो की आजची नवीन रेसिपी काय बनणार आहे. तर ह्या श्रावणामध्ये आपण मासे वगैरे सध्या बंद आहेत, मच्छी फ्राय वगैरे. तर आपण आज व्हेजिटेबल म्हणजे मासे फ्राय करणार आहोत, ते पण म्हणजे केळ्यांपासून म्हणतात. तर नक्की आज सुरुवातीला आपण असं करतो, ह्याच्यामध्ये पहिले कटिंग करून घेऊया. कटिंग कटिंग म्हणजे क्रॉस करायचे, कारण त्याच्यामध्ये फिश असे दिसले पाहिजे. सुरमई वगैरे कटिंग करतो ना, कर्ली वगैरे, त्याप्रमाणे व्हेजिटेबल आज मासे फ्राय बनणार आमच्या घरामध्ये. एकदम इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आजचा. प्रत्येक हा म्हणजे आपल्याला सबस्क्रायबरने व्हिडिओ बघितला पाहिजे कशी आमच्याकडे आज व्हेजिटेबल मच्छी फ्राय होते. नक्कीच तुम्हाला आज व्हिडिओ आवडेल हा, खरंच. आणि वेळ करून नक्की व्हिडिओ बघा हा. आम्ही तरच पहिल्यांदा खातो आहे हा आजचा, म्हणजे ही रेसिपी बनते ती सुरुवातीला, बरोबर ना. फर्स्ट टाईम बनवतो आम्ही आमच्या ह्या म्हणजे राजेश बाटे ब्लॉगमध्ये, चॅनलवरती आमच्या. तर मस्त व्हिडिओ. सुरुवातीला आपण हे कटिंग करून घेऊया. ह्याच्यानंतर ह्या साली पण ह्या काढून टाकायच्या आहेत, असं मी दुसरं दाखवतो तुम्हाला आज. सुरुवातीला केळी आम्ही आणलेली मार्केटमधून, विरार वेस्टला जाऊन हिरवी केली आहेत, म्हणजे कच्ची केली आहे ती. एकदम कच्ची केली आहे, याच्यातून भाजी पण बनते. तर आज आमच्याकडे काप बनतात. तर आम्ही आज वेगळा काहीतरी करूया आज. तर आज नवीन एक रेसिपी बनते आमच्या चॅनलवरती. तर कटिंग करून झाल्यानंतर आपण याला सोलून घेऊया साली वगैरे. सुरीने काढायचे. चला. तर काही ह्या ठिकाणी आता केळी आपली कापून झालेली आहेत, सुरमई किंवा आपण मच्छी कापतो ना त्याप्रमाणेच. आणि अस्मिताने सर्व कापून घेतलेली आहेत, मी पण थोडी मदत केली आहे आता. आणि थोडं हे पाण्यामध्ये ठेवायची भिजवायला. का ते कारण का पाण्यामध्ये ओली काळी पडते म्हणून, व्यवस्थित राहण्यासाठी, काळे पडू नयेत म्हणून. कारण केळी लगेच काळी पडतात कापल्यानंतर. तर ह्या ठिकाणी आता कापून झालेली आहेत, आणि थोडी बाकी आहेत आता साळ काढायची वगैरे. आणि आज छान व्हिडिओ बनणार आहे, नक्कीच हा व्हिडिओ प्रत्येकाने बघितला पाहिजे. काही घरामध्ये होत असतील असं का मान्य आहे, पण त्या गोष्टी. तर आम्ही फर्स्ट टाईम बनवतो आहे माझ्या लाईफ. जर मी खाल्लेली आहेत केळी वगैरे, भाजी वगैरे. तर आज हे म्हणजे केळ्यांची जी मच्छी व्हेजिटेबल मच्छी फ्राय बनणार आहेत. चला, नक्कीच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता आपण सुरुवातीला ह्या ठिकाणी सर्व आपण हे करून घेतलेलं आहे, म्हणजे आपण धुवून वगैरे घेतलेली आहे जे केळी कापली ती. तर सुरुवातीला आपण मसाले ॲड करतो. सुरुवातीला काय घेऊया, हळद घेऊया 1 चमच, आणि पुढे आपण घेतो इकडे काय धना बडीशेप घेवा 1-1.5 चमच, 2 चमच घेऊया, अस्मिता सांगेल त्याप्रमाणे. आणि मसाला घ्यावा, कोकणी मसाला, गावावरून मसाला आणतो आम्ही, ते आपण 2 चमच छोटे चमच घेतो आहे. त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ घेऊया. मस्त आज व्हेज फिश फ्राय म्हणजे मच्छी फ्राय बनते आमच्या घरामध्ये. श्रावणातून जे आपण श्रावण ज्याने बाळगलं आहे, म्हणजे ठेवलं आहे, श्रावण ज्यांनी चालू ठेवलं त्यांच्याकडे स्पेशल आहे. इकडे आपण हे काय घेतलेलं आहे, रवा आणि तांदळाचं पीठ, मसाला घेतला याच्यामध्ये आपण त्यांना मिक्स करून घेणार आहोत. हे सेम मच्छीप्रमाणेच बनणार आहे, आपण जी मच्छी त्याचप्रमाणे बनणार आहे. तुम्हाला कधी नवीनच बघायला भेटणार आहे. तर चला, ह्या ठिकाणी आता मस्त साहित्य मिक्स करून घ्यायचे, मसाले ॲड केले आपण याच्यामध्ये. आपण मग हे झाल्यानंतर आपण इकडे पॅनमध्ये आपण तव्यावरती फ्राय करणार आहोत. चला. तर मंडळी, आपण ह्या ठिकाणी आता आपण जे आपण केळी कापलेली आहेत ना क्रॉसमध्ये मच्छी टाईप, त्यांना आपण म्हणजे रवा वगैरे लावून घेतो, आणि आपण ह्या ठिकाणी मस्त फ्राय करायला टाकतो. बघा ना, सेम एकदम मच्छी दिसते, फक्त वास येतं मच्छीचा, पण व्हेजिटेबल फिश फ्राय बनते.
आणि सेम एकदम हेच बनतं बघा ना, एकदम सुरमई जी मच्छी असेल किंवा कटली काही मच्छी असेल त्याप्रमाणे व्हेजिटेबलची मच्छी बनते आमच्याकडे, फिश फ्राय व्हेजिटेबल. सही यार, एक नंबर भारी बनते ना, एकदम एकदम सही मच्छी येते पण काहीच फरक नाही एकदम. चला सर्व आपण जे मच्छीचे साहित्य असतं त्याचप्रमाणे ॲड करून घ्यायचं याच्यामध्ये. आणि चला एकदम सोपी रेसिपी आहे, आपल्या घरामध्ये असं की आपण मार्केटमधून आणू शकतो. हिरवीगार अशी केळी असतात ती कच्ची केळी, त्याप्रमाणे ही बनवायची आहेत. मग तसा सेम आवाज येतो एकदम परफेक्ट. फक्त वासना सुटलं आहे पण दिसण्यासारखं तेच आहे, त्याप्रमाणे होतं आहे. तर बघा ना मंडळी, एकदम सेम एकदम मच्छीच वाटते इकडे एकदम. म्हणजे सर्व आम्ही आता याच्यामध्ये ॲड केले आहेत आपल्या तव्यावरती पॅनवरती, एकदम सेम टू सेम. फक्त वास याचा बाकी आहे, पण एकदम व्हेज मच्छी फ्राय म्हणजे मासे फ्राय केळ्यांपासून बनलेले. सोपी रेसिपी एकदम आणि मजा आली आहे बनवायलाच खरंच एकदम. मी आज खूप आनंदी आहे या गोष्टीबद्दल. आणि माझ्या बायकोला खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद या गोष्टी अशा बनवण्याबद्दल. नवीन रेसिपी बनते, काहीतरी नवीन कधी बघायला भेटतं आहे. नक्कीच तुम्हाला पण आवडेल. आणि बघा ना एकदम सेम फ्राय होते एकदम. बघूया टेस्ट कशी लागते आज. आणि मस्त फ्राय होते, जबरदस्त. मानलं पाहिजे. हां थोडंसं नॉर्मल येतो पण ते सर्व ॲड केलं ना याच्यामध्ये, बारीक एकदम पण. सेम एकदम सेम, काहीच फरक नाही. तर आता एका बाजूने तर ह्या म्हणजे शिजलेल्या आहेत आपल्या ह्या केळी जी आपण जे मच्छी मासे फ्राय करतो, तर आपलं पलटी मारायला लागण्यासाठी पलटी मारून घेऊया, त्याप्रमाणे शिजणार आहे. परत एका दोन्ही बाजूने नरम झाल्या पाहिजे, त्यासाठी थोडंसं म्हणजे हे ठेवावं लागेल असं गॅस आपला मंद आचेवरती. चला पलटी मारून घेतल्यानंतर एकदम दोन्ही बाजून शिजून मग सेम मच्छीच दिसणार आहे आणि त्याचप्रमाणे होणार आहे. बघा ना भारी बनते एक नंबर. चला एकदम दोन्ही बाजूने शिजल्या पाहिजे, त्यासाठी ही पलटी मारतो आहे. एकदम सेम टू सेम मच्छीच बनते यार खरंच. चला तर नमस्कार, ही आपली रेडी झालेली आहे व्हेजिटेबल मच्छी फ्राय म्हणजे मासे फ्राय. नक्कीच मित्रांनो तुम्हाला आवडेल आणि आवडला तर एखादा आपला लाईक द्या. चला मग नमस्कार मंडळी, बघतो आपण आता. बघा ना सेम एकदम मच्छीच बनली पण ओपन करणं दिला एकदम. म्हणजे आपण जे बघतो ना सुरमई मच्छी वगैरे आणतो त्याचप्रमाणे आपण हिरव्या केळ्याची आपण मस्त आज मच्छी फ्राय केली. व्हेजिटेबल मासे फ्राय आहेत, सेम टू सेम एकदम मच्छीच बनलेली आहे. बघा ना एकदम सेम दिसते एकदम. हां एकदम भारी एक नंबर यार, मानलं पाहिजेला. सेम मच्छी, काहीच फरक नाही. आणि काटा पण दिसतो आतमध्ये असं म्हणायला गेलं तर. चला विहानला आवडत ना बोलतो, पण आम्ही खातो या ठिकाणी. चला आपण टेस्ट घेऊया आणि सांगूया तुम्हाला टेस्ट कशी का. थोडा वास नॉर्मल सुटला असा, मग अशी नाही बोललो. हां मच्छीसारखा एकदम सुरमईच मच्छी असते ना, सेम ना. सेम मच्छी एकदम. बघा ना एकदम सेम टू सेम मच्छी मासे वाटतात सुरमई किंवा करली असेल त्याचप्रमाणे. चला आपण ट्राय करूया खाऊन थोडी. मस्त आहे भारी एक नंबर ना. खरंच यार सेम मच्छीच, काहीच फरक नाही म्हणा, एकदम सेम टू सेम. एक नंबर बनलेली आहे एकदम मच्छी फ्राय केळ्यांचे. सेम टेस्ट. सेम टू सेम मच्छी दिसते. असं वाटणार नाही की ते केळीचं बनवलं म्हणून. तुला काय वाटत ना मच्छीच वाटतं. हां एकदम सेमच मच्छीच. बघ ना कोणी पण सांगेल, त्यासाठी ते बनवलं आहे एकदम मस्त फ्राय झालेली मच्छी एकदम. म्हणजे केळ्याचे व्हेजिटेबल मासे फ्राय. बघा ना एकदम सेम टू सेम, काहीच फरक नाही रे, सेम एकदम. चला नक्कीच मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडेल आणि एकदम सोपी रेसिपी आहे. याच्यामध्ये काहीच नाही, म्हणजे असं फक्त केळी आहेत आणलेली कच्ची केळी, त्याच्यामध्ये आपण रवा मसाला वगैरे मच्छीप्रमाणेच फ्राय करायचे. मच्छीप्रमाणे जर तुकडे करायचे आहेत आपण जे घरामध्ये आणतो त्याप्रमाणे. व्हेजिटेबल मासे फ्रायज बनतील आमच्या घरी. सोबतच अंड्याची भाकर आहे. आणि नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडेल मित्रांनो. नक्कीच तुम्ही पण घरी या, बनवायचा प्रयत्न करा. सर्व जे आपले आहेत सबस्क्रायबर वगैरे. आणि मित्रांनो थांबतो ठिकाणी जेवण घेतो
आणि तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत आपण अशा नवीन व्हिडिओ लवकरच घेऊन येऊ. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना टेक केअर.